कथा शीर्षक विष्णूचे दशावतार। बालमैत्र माहितीपूर्ण आणि गोष्टीच्या स्वरूपात। खूप खूप वर्षांपूर्वी एक शांत सुंदर अशा स्वर्गात भगवान विष्णू आपल्या शेषनागावर विश्रांती घेत होते। तेव्हा पृथ्वीवर दुष्ट शक्तींचा प्रकोप वाढला होता। राक्षस, अहंकारी राजे, अन्यायी लोक यांचा त्रास सामान्य जनतेला होऊ लागला होता। तेव्हा देवांनी एकत्र येऊन भगवान विष्णूला विनंती केली की पृथ्वीचे रक्षण करा। भगवान विष्णूने पृथ्वीवरील संतुलन राखण्यासाठी 10 वेळा विविध रूपांत अवतार घेतले, त्यांनाच आपण दशावतार म्हणतो। 1. मत्स्यावतार, मासेचा अवतार। सृष्टीचा नाश होणार होता, एक प्रलय आला होता, त्यात सगळी ज्ञानग्रंथ वाहून जाणार होती। तेव्हा विष्णूंनी मत्स्य माशाचा अवतार घेतला आणि राजाला सांगितलं, सर्व प्रजेला एका नौकेत घ्या। त्यांनी सर्वांना वाचवलं। 2. कूर्मावतार, कासवाचा अवतार। देव आणि दैत्यांनी अमृतासाठी समुद्र मंथन केले, तेव्हा पर्वत डगमगू लागला, तर विष्णूंनी कूर्म कासव बनून पर्वताला पाठीवर धरलं। 3. वराहावतार, डुकराचा अवतार। दैत्य हिरण्याक्ष पृथ्वीला पाण्यात बुडवतो, विष्णूंनी वराह डुकरा रूप धारण करून पृथ्वीला वर उचलून वाचवलं। 4. नरसिंहावतार, अर्धमानव अर्धसिंह। हिरण्यकश्यपू राक्षस आपल्या मुलाला विष्णूची पूजा करू नको म्हणत होता, त्याच्या मुलाने भक्ती केली, विष्णूंनी नरसिंह सिंह मानव रूपात येऊन राक्षसाचा अंत केला। 5. वामनावतार, वामन अवतार। बलिराजा खूप दानी होता पण अहंकारीही, विष्णूंनी वामन रूप घेतले आणि फक्त 3 पावले भूमी मागून सगळं त्याच्याकडून परत घेतलं। 6. परशुरामावतार। ब्राह्मण असलेला परशुराम राक्षसी राजे व दुराचारी क्षत्रियांशी लढतो, त्याने पृथ्वीला अन्यायातून मुक्त केलं। 7. रामावतार। भगवान राम हा सत्यवचन पाळणारा आदर्श राजा, त्याने सीतेचे रक्षण केलं आणि रावणाचा वध केला। 8. कृष्णावतार। कृष्णाने आपल्या बाललीलांनी सर्वांना आनंद दिला, कंस, शकुनी, दुर्योधन यांसारख्या दुष्टांचा अंत केला, भगवद्गीता दिली। 9. बुद्धावतार। गौतम बुद्धांनी करुणा, सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला, ते जगाला शांती देणारे अवतार होते। 10. कल्की अवतार, येणारा अवतार। हा अवतार भविष्यात येईल, जेव्हा अधर्म अत्यंत वाढेल, तेव्हा भगवान विष्णू घोड्यावर स्वार होऊन तलवार घेऊन कल्की रूपात येतील। कथेचा शेवट। देवांची भक्ती, सच्चाई आणि चांगुलपणाचे बळ जेव्हा संकटात येते, तेव्हा विष्णू आपल्या विविध रूपातून पृथ्वीचे रक्षण करतात। हे दशावतार आपल्याला शिकवतात, सत्य कधीच हरत नाही। तुम्हाला हाच विषय लहान मुलांसाठी मजेशीर शैलीत, संवादासह किंवा गोष्टीच्या पुस्तकासाठी हवे असल्यास मी तयार करू शकतो।